सांगितलं की बाई हे कपडे घालणं चांगलं नाही. आता हे मुंबईमध्ये तर सर्रास बघावं लागत आहे. ते दुर्दैव आहे सगळ्याच, पण ते वाटत नाही. जे विषयामध्ये वाहत चाललेली माणसं त्यांना वाटत नाही की आम्ही विषयामध्ये वाहत चाललोय. ते म्हणतात आम्ही कसंही वागू, तुम्हाला काय घेणं देणे. हा विचार विषयासक्त लोकांचा आहे. परमार्थिक माणसाने विचार करावा की आपल्या वागण्याचा दुसऱ्याला अजिबात त्रास होता कामा नये. संप्रदायात असे काही महात्म्य आहेत. भाजी जर तिखट झाली तर त्या बाईला सांगत नाही भाजी तिखट झाली. बाई घरात पोळी आणायला गेली की हे हळूच भाजीमध्ये पाणी होतात आणि जेवण करतात, पण त्या बाईला पुन्हा भाजी करायचा त्रास देत नाहीत. अशीही माणसं संप्रदायामध्ये आहेत. माझा मुद्दा आहे, मनाचा माणसाने विचार करावा. डोंगरेजी महाराजांनी चिंतन असं केलेले, आदमी तन की तरफ ध्यान देता है, आदमी धन की तरफ ध्यान देता है, लेकिन आदमी मन की तरफ ध्यान नहीं देता. माणसं शरीराकडे लक्ष ठेवतात. चांगली चांगली कपडे, चांगले चांगले क्वालिटीचे तोंडाला लावायचे काय क्रीम, आमकं तमकं तेल वगैरे सगळं सगळं अत्तर इतर आमकं काय असते ते सगळं शरीराकडे माणसाचं लक्ष आहे. माणसाचं पैशाकडे सुद्धा लक्ष आहे. पैसा पाहिजे, पैसा पैसा हाच देव, तुझ्या पाशी काय असेल ते विक्रीसाठी ठेव. हे कोणत्याच गात्यात पैशाकडे माणसाचं लक्ष आहे, शरीराकडे लक्ष आहे, पण ज्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे त्याच्याकडेच लक्ष नाही. आणि लक्ष माणसाने आपल्या मनाकडे दिलं पाहिजे. तुकोबराय सांगतात आपल्या मनाला तुला कशाची गरज आहे. आता थोडा अंतर्मुख व्हा. प्रत्येकाने विचार करा की आपल्या मनाला अपेक्षा कशाची आहे. कुणी म्हणेल आम्हाला राहायला मुंबईत चांगलं घर नाही, आम्हाला वाटतं एखादा आमच्या नावाचा फ्लॅट असावा. कुणी म्हणत असेल की आम्हाला समाधान देणारा पैसा नोकरीतून मिळत नाही, म्हणून समाधान देणारा पैसा देणारी नोकरी आम्हाला असावी. कुणी असं म्हणत असेल की राजकारणाच्या क्षेत्रात आमचं नाव मोठं असावं. कुणाला असं वाटत असेल अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आमचं नाव मोठं असावं. कुणाला असं वाटत असेल की आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातल्या सगळ्यांनी आमचं म्हणणं ऐकावं. या सगळ्या भावना आहेत, पण या सगळ्या भावनांच्या पाठीमागं एक मूळ भावना आहे आणि ती म्हणजे माझ्या जीवनामध्ये कायम स्वरूपाचं सुख असावं आणि दुःख माझ्या जीवनात कधीच नसावं. सुख हा शब्द जर आपण जीवनातला काढून टाकला तर जगातले व्यवहार जाग्यावर ठप्प होतील. सगळे व्यवहार जगातले सगळे व्यवहार जे चालले आहेत ते सगळ्या व्यवहाराच्या पाठीमागं एकच हेतू आहे, तो म्हणजे सुख. तुकोबराय सुद्धा गाण्यामध्ये वर्णन करतात, सर्व सुखाची आशा जन्म घेता